Now we were discussing about the noise. In that we have discussed there are two types of noise, external noise and internal noise. Out of these two we have discussed external noise. External noise कुठले कुठले असतात? Atmospheric noise, extraterrestrial noise and man-made noise. These are the external noise. External म्हणजेच काय की जे बाहेर जनरेट झालेले असतात आणि बाहेरून आलेले असतात, which comes outside from atmosphere or extraterrestrial or from industry, and they add to our original information signal and degrade its quality. अशा सिग्नलला काय म्हणायचं? एक्सटर्नल नॉइस, जे बाहेरून आलेलं असतं. नाउ नेक्स्ट इज द फंडामेंटल ऑर इंटरनल नॉइस. आता इंटरनल नॉइस काय असतात? ज्या सर्किटमध्ये आपण सिग्नल प्रोसेस करतो, ज्या चॅनल मधून आपण सिग्नल ट्रान्समिट करतो, त्या सर्किटमध्येच जर इंटरनल काही प्रोसेसेसमुळे जर सिग्नलमध्ये नॉइस ऍड होत असेल तर त्याला इंटरनल नॉइस असं म्हणतात. इंटरनल म्हणजे आतूनच जनरेट होणारा. ओके, सो फंडामेंटल सोर्सेस ऑफ नॉइस आर विदिन द इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट. आपल्या इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्येच त्यामध्ये काही नॉइस ऍड होत असेल, कंपोनंट्समुळे, कंपोनंटच्या एजिंगमुळे, हिटिंग इफेक्टमुळे, थर्मल रनअवे वगैरे या प्रोसेसेस असतात त्याच्यामुळे तो नॉइस इंट्रोड्यूस होतो, किंवा जंक्शन कॅपॅसिटन्स फॉर्म होतं. ओके, डिप्लेशन रिजन असतात, डिफरंट काय असतात सर्किटमध्ये प्रोसेसेस असतात, हीट होते, करंट असतो, डिफरंट अँप्लिट्यूडचे सिग्नल असतात, त्यामुळे जे काही नॉइज जनरेट होतो त्याला इंटरनल नॉइस असं म्हणतात. जो सर्किट स्वतःच त्या सिग्नलमध्ये इंट्रोड्यूस करते त्याला म्हणायचं इंटरनल नॉइस. दे आर कॉल्ड फंडामेंटल सोर्सेस बिकॉज they are integral part of the physical nature of material used for making the electronic component. Electronics component, resistor, diode, capacitor, transistor, ओके, हे जे काही इलेक्ट्रॉनिक कंपोनंट आहेत ते मॅन्युफॅक्चर करताना आपण जे मटेरियल त्याच्यामध्ये यूज करतो तर त्याच्यामुळेच ऍक्च्युअली तो नॉइस त्या सिग्नलमध्ये जनरेट होत असतो. त्याच्यामुळे त्याला फंडामेंटल नॉइस असं पण म्हणतात, कारण की तो सिग्नल जो आहे तो कॉम्पोनंट स्वतःच एक काय कॉज आहे किंवा सोर्स आहे त्या नॉइसला जनरेट करणारा, त्याच्यामुळे त्याला फंडामेंटल सोर्स म्हणतात. दिस टाइप ऑफ नॉइस फॉलो सर्टन रूल्स, देअरफॉर इट कॅन बी एलिमिनेटेड बाय प्रॉपरली डिझायनिंग द इलेक्ट्रॉनिक सर्किट्स अँड इक्विपमेंट. इलेक्ट्रॉनिक सर्किट किंवा इक्विपमेंट जर आपण प्रॉपरली डिझाईन केलं तर हा नॉइस आपण कमी करू शकतो. टाइप्स ऑफ इंटरनल नॉइस. कुठले कुठले टाइप्स आहेत इंटरनल नॉइसचे? थर्मल नॉइस, इट इज जनरेटेड ड्यू टू टेम्परेचर. देन शॉर्ट नॉइस, partition noise, flicker noise, transit time noise, avalanche noise and burst noise. ओके, आता हे जे नॉइस आहेत, हे जो थर्मल नॉइस म्हणजे काय की जो आपण माहिती की सेमीकंडक्टर डिव्हाइसेसचं जर सपोज टेम्परेचर वाढलं की त्यामधून पास होणारा जो काही इलेक्ट्रिक करंट आहे त्याची व्हॅल्यू पण वाढते. बिकॉज ऍज वी इन्क्रीज द टेम्परेचर द कंडक्टिव्हिटी ऑफ द सेमीकंडक्टर डिव्हाइसेस इन्क्रीजेस. ओके, हे आपल्याला माहिती आहे. तर मग त्यामुळे काय होतं की जर सपोज टेम्परेचर वाढलं की त्यामधला इलेक्ट्रिक सिग्नल करंट वाढतं, व्होल्टेज वाढतं, आणि त्यामुळे काय होतं एक्सेस करंट किंवा व्होल्टेज जर आलं तर त्यामध्ये थर्मल हीट जनरेट होते आणि त्या हीटमुळे काय होतं नॉइस इंट्रोड्यूस होतो. ओके, त्यानंतर शॉर्ट नॉइस असतो, पार्टिशन नॉइस. आता हे नॉइस कशामुळे येतात की जनरली डिप्लेशन रिजन असतात पीएन जंक्शन मध्ये, इमिटर जंक्शन, कलेक्टर जंक्शन, याच्यामध्ये काय असते डिप्लेशन रिजन फॉर्म होत असतं ड्यू टू द टू टाइप्स ऑफ सेमीकंडक्टर मटेरियल, पी टाइप, एन टाइप. आणि याच्यामुळे काय होतं मग तिथे एक जंक्शन कॅपॅसिटन्स फॉर्म होतं आणि त्या जंक्शन कॅपॅसिटन्स मुळे मग तो नॉइस इंट्रोड्यूस होतो. ओके, ट्रान्झिट टाइम नॉइस. या जंक्शन कॅपॅसिटन्स मुळे काय होतं स्विचिंग टाइम कमी होतो डिव्हाइसेसचा, त्यामुळे तिथे ट्रान्झिट टाइम हा ऑकर होतो. ॲव्हलॅन्चे, आता हाय डोपिंग मुळे काय होतं कधी कधी हाय डोपिंग जेव्हा आपण करतो तेव्हा ॲव्हलॅन्चे इफेक्ट हा फॉर्म होत असतो. जसं झिनर डायोड मध्ये ॲव्हलॅन्चे इफेक्ट होतो. ॲव्हलॅन्चे डायोड, झिनर डायोड तुम्ही स्टडी केलेलं असणार आहे. त्यामध्ये काय होतं एक्सेस ऑफ डोपिंग मुळे आपण सपोज रिव्हर्स बायस मध्ये डायोड यूज केलं आणि एका पर्टिक्युलर ब्रेक व्होल्टेज नंतर जर आपण व्होल्टेज जर अप्लाय केलं तर डायोड मधून एक्सेस करंट फ्लो होतो आणि डायोड हा डॅमेज होऊ शकतो. मग त्याचं डॅमेज होऊ नये म्हणून आपण त्यामध्ये एक्सेस डोपिंग करतो. तर त्याच्यामुळे सुद्धा हा ॲव्हलॅन्चे नॉइस ऑकर होऊ शकतो. बर्स्ट नॉइस आहेत. हे असे डिफरंट टाइप ऑफ नॉइसेस जे इंटरनली इंट्रोड्यूस होतात आणि त्यामुळे काय होते सिग्नलची क्वालिटी खराब होते. ओके, नाउ नेक्स्ट आहे सिग्नल टू नॉइस रेशो. सो व्हॉट इज सिग्नल टू नॉइस रेशो? सिग्नल म्हणजे काय? आपला ओरिजिनल इन्फॉर्मेशन ची पॉवर आणि
नॉइस म्हणजे काय? अनवॉन्टेड जो सिग्नल असतो, अनवॉन्टेड नॉइस, अनवॉन्टेड सिग्नल जो आतून आलेला असतो सर्किटचे किंवा ऍटमॉस्फिअर मधून किंवा बाहेरून आलेला असतो, त्याला म्हणायचं नॉइस. आता हा एस हा डिझायर्ड सिग्नल आहे आणि नॉइस हा अनडिझायर्ड सिग्नल आहे. सिग्नल अँड नॉइस बोथ आर द सिग्नल्स. एस बाय एन हे दोन्ही पण काय सिग्नल आहेत, दोघांना पण पॉवर असते. त्यामुळं सिग्नल टू नॉइस रेशिओ याचं जे युनिट असतं ते नेहमी कसं असतं, युनिट नाहीये त्याला, म्हणजे युनिटलेस क्वांटिटी आहे ती. बिकॉज इट इज द रेशिओ ऑफ सेम, इट इज द रेशिओ ऑफ व्हॉट, सेम क्वांटिटी. ओके, पॉवर, सिग्नल पण पॉवर आहे, नॉइस पण पॉवर आहे. तर सिग्नल आणि नॉइस हे दोन्ही जर सपोज एकच असेल, पॉवर दोन्ही पॉवरच आहेत, तर आपल्याला दोघांचं जे युनिट आहे ते काय होईल, कॅन्सल होईल आणि आपल्याला ती युनिटलेस क्वांटिटी मिळेल. सिग्नल टू नॉइस रेशिओ इज प्युअर कॉन्स्टंट. Okay, so it can be represented by P of S and P of N. P of S is for signal power and P of N is for noise power. Okay, where so S is also called as signal power and N is also called as noise power. Okay, signal power and noise power. So it can be represented in decibel also. कुठलीही जर क्वांटिटी आपण डेसिबल मध्ये रिप्रेझेंट करतो. So power, if suppose the ratio is in power, then we can represent it in like this: 10 log base 10 ps by pn. Suppose it is voltage, then we can represent it 20 log base 10 vs by vn. जर व्होल्टेज असेल तर, पॉवर असेल तर इथे 10 येईल, व्होल्टेज असेल तर इथे 20 येईल. ओके, so it is the ratio of power, that's why we have taken 10 here. If it is the ratio of voltage, then we can take here, we will take here 20. So S by N in dB we can represent 10 log base 10 PS by PN, म्हणजे हा रेशो. Okay, the power can be expressed in terms of the signal to noise voltages. आता बघा इथे सिग्नल टू नॉइस व्होल्टेज मी ऑलरेडी तुम्हाला डिस्कस केले. S by N. आता पॉवर काय असतं, व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ पॉवर? पॉवर इज इक्वल टू व्होल्टेज स्क्वेअर डिवाइडेड बाय आर, म्हणजे P इज इक्वल टू व्ही आय, हा पॉवर असतो. P इज इक्वल टू व्ही इंटू आय. So P is equal to, power is equal to product of voltage and current. But what is, हे व्होल्टेजला आपण असं इथेच लिहू, व्हॉट इज द इक्वेशन फॉर करंट? वी नो दॅट V इज इक्वल टू आय आर. हे ओम्स इक्वेशन तुम्हाला माहिती आहे, V इज इक्वल टू आय आर. तर आय काय येईल मग? आय इज इक्वल टू व्ही बाय आर. I is equal to V by R. If V is equal to IR, then I is equal to V by R. So if you put V by R in place of this I, so V divided by R, आपण जर इथे पुट केलं तर V into V, V square. So P is equal to V square by R. P is equal to V square by R. Okay, so here P is equal to V square by R. PS stands for signal power and VS stands for signal voltage. So and noise power कशी रिप्रेझेंट केला जाईल? Pn is equal to Vn square by R. सो आता इथे S बाय एन जो आहे, S बाय एन आपण PS बाय PN च्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट केलं होतं, तर आपल्याला इथे VS स्क्वेअर बाय आर आणि VN स्क्वेअर बाय आर च्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट केलं. आर आर विल गेट कॅन्सर, व्हॉट विल रिमेन? VS स्क्वेअर बाय VN square, or combinedly we can write it as VS by VN bracket square. Okay, so in decibel we can write signal to noise ratio in dB decibel 10 log base 10 PS square by PN square actually. Yes, VS by VN bracket square, कारण की इथे काय होतं, PS by PN, but PS by PN is nothing but VS by VN bracket square. So हा दोन इकडे येईल, this power will come here for the multiplication. So we'll get 20, 10 into 2, 20 log base 10 VS by VN. So this is the formula for noise, signal to noise ratio in form of voltage in decibel. Okay, so next,
is the transmission modes. The transmission mode topics that we will discuss in our next lecture. What are the different transmission modes of the signal? It is very important topic that we will discuss in our next lecture. Okay. So if you have any doubt in this internal noise and signal to noise ratio, then you can ask.